सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यातील कुठली अशी सेवा आहे जी सर्वश्रेष्ठ आहे? स्वामींची सेवा तर करायची आहे, परंतु ती सर्वश्रेष्ठ असायला पाहिजेत असं प्रत्येकाला वाटत असतं. आता बरेचसे लोक सेवा करत असतात. बघा, 100% लोकांनी जरी सेवा केली तरी पण त्यातल्या काहीशा लोकांनाच स्वामींची प्रचिती येते. पण जरी 99 लोकांना स्वामींची प्रचिती आली नाही तरी त्याच्यातल्या एक लोकाला तरी नक्कीच स्वामींची प्रचिती येते. आता त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे, मला का नाही बरं स्वामींची प्रचिती आली? मी पण एवढी भक्ती केली किंवा एखादी मी सेवा केली आणि तरीही मला स्वामींची प्रचिती का बरं आली नाही? तर बघा, ही जी भक्ती असते, तुम्ही कुठलीही स्वामींची सेवा करा, कुठलीही स्वामींची किंवा किंवा कुठल्याही देवांची तुम्ही सेवा करा. परंतु ती सेवा करत असताना तुम्ही इतरांकडे पाहून जर सेवा करत असाल तर त्या सेवेचं तुम्हाला कधीही फळ मिळणार नाही किंवा तुम्हाला कधीही स्वामींची प्रचिती येणार नाही. का बरं? तर बघा, आपण काय विचार करतो, माझ्या शेजाऱ्यांनी स्वामींची ही सेवा केली आणि त्यांचे सगळे दुःख गेले, किंवा मला ही सेवा केल्याच्या नंतर माझे सगळे दुःख जाणार आहे, मी खूप श्रीमंत होणार आहे, माझ्याकडे खूप पैसा येणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही स्वार्थासाठी जर कुठली सेवा करत असाल तर तुमच्यासाठी मी कुठली सेवा सांगू की तुमचं स्वार्थ पूर्ण होईल? बघा, मला इतकंच म्हणायचं आहे, तुम्ही श्रावण असो किंवा भाद्रपद असो किंवा कुठलाही महिना असो, तुम्ही स्वामी सेवा करत असताना स्वामींना कधीही तुम्ही असं समजू नका की स्वामींना कुठला तरी एखाद्या पुरणपोळीचा नैवेद्य किंवा स्वामींना छान छान वस्त्र अर्पण केले किंवा स्वामींना फळं अर्पण केले, फुलं अर्पण केले, खूप छानपैकी देव्हारा सजवला, रांगोळ्या काढल्या, उंबरठा सजवला आणि तरी पण मला स्वामींनी प्रचिती नाही दिली. का बरं असं असेल? किंवा असं करून देखील स्वामींनी मला प्रचिती नाही दिली. तर बघा, हे जे निसर्ग आहे, निसर्गात जे काही पिकतं, फुलतं, फळतं, हे सगळं एका शक्तीने केलेलं आहे. म्हणजे सगळं हे देवांनीच केलेलं आहे आणि त्याच देवांना आपण हे सगळं अर्पण करणारे कोण बरं? असं नाही की अर्पण करू नये. ह्या सगळ्या वस्तू अर्पण करणे गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं. कारण कसं, आपला ज्या वेळेला मन प्रसन्न होतो त्यावेळेला आपण भक्ती ही हशी-खुशीने करू शकतो. म्हणजे हे काय, तात्पुरतं काय, तर हे आपलं आपण मन प्रसन्न करण्यासाठी करतो. देवांना ह्या सगळ्या गोष्टीची थोडीही आवड नाही, कारण त्यांनी हे स्वतः निर्माण केलंय. बघा, ज्यावेळेला आपण आपल्या घरात जेवण बनवतो त्यावेळेला असं आपल्याला नाही वाटत की आपण हे जेवण अरे जेवायलाच पाहिजे, जेवलाच पाहिजेत, म्हणजे असा वेगळा असा काही भाव नसतो. हो, आपण बनवलंय, इतरांसाठीही बनवलंय, आपणही खाऊ. पण असं नाही की अरे खाल्लंच पाहिजेत, नाही मला दिलं तर मी रागावणार, असं काही नसतं. आपल्या मुलाबाळांनी खाल्लं, आपल्या नवऱ्यांनी खाल्लं तर आपल्याला आनंद होत असतो. त्याचप्रमाणे हे जे सगळं काही स्वामींनी बनवलेलं आहे, सगळं निसर्ग बनवलेलं आहे आणि तेच आपण त्यांना देऊ, तर त्यांना तर असं नाही की खुशी नाही होणार. स्वामी तर खुश होणारच आहेत, पण स्वामींनीच बनवलं आहे ना. तर मला सांगायचं इतकंच आहे की ज्यावेळेला आपण एखाद्या स्वार्थाने किंवा एखाद्याला बघून जर आपण भक्ती करत असतो, स्वामींची सेवा करत असतो, तर त्याने आपल्याला कधीही प्रचिती येणार नाही. स्वामी ह्या सगळ्यांचे कधीही भुकेले नव्हते किंवा कधीही भुकेले राहणार नाही. बघा, एवढे मोठे स्वामी असताना अंगावर काहीच कपडे नाही, वस्त्र नाही, दागिने नाही, फक्त काय आहे तर एक लंगोटी आहे, इतकंच आहे. ते सगळं घालू शकत नव्हते का? चांगले वस्त्र, सोनं, नाणं, दागिने सगळं घालू शकत नव्हते का? तर नाही, त्यांनी सगळं आपल्याला दिलं. सगळी माझी माझी सगळी माझे जेवढे सगळे भक्त आहेत ते खुश व्हायला पाहिजेत, या हेतूने स्वामींनी सगळ्यांना दिलं. परंतु आज आपण काय करतो? स्वामींना सोनं देऊ, नाणं देऊ, फळं देऊ, फुलं देऊ, स्वामी मला प्रचिती देतील. तर असं नाही. स्वामींना फक्त आपलं हवं आहे ते म्हणजे आपलं समर्पण, आत्मसमर्पण. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्टीत इतकी तळमळता हवी की आपली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इच्छा, प्रत्येक भक्ती, प्रत्येक सेवा स्वामींपर्यंत पोचली पाहिजेत. इतका भाव आपल्या मनात असायला पाहिजेत. आपण 10 मिनिटाची का सेवा असू नये, पण 10 मिनिटाच्या सेवेत सुद्धा आपण स्वामींना एकरूप, स्वामींबरोबर आपण एकरूप व्हायला पाहिजेत. ज्यावेळेला आपण एकरूप होतो त्यावेळेला बघा, आपण ज्यावेळेला एखाद्या मंदिरात जातो आणि आपल्या डोळ्यातून खळाखळा पाणी येतं, तेव्हा आपण स्वामींबरोबर किंवा आपण त्या देवाबरोबर एकरूप झालेलो असतो. ही एकरूपता स्वामींना हवी असते, कुठल्याही देवांना हवी असते. त्यामुळे तुम्ही दिवसभर स्वामी समर्थ नावाचा जप केला किंवा तुम्ही सारामृत वाचलं किंवा तुम्ही गुरुचरित्र वाचलं, ह्याला काही उपयोग नाही. फक्त इतकंच करायचं आहे की जी पण तुम्ही कुठली 2 मिनिटाची, 5 मिनिटाची सेवा करता, ती तुम्ही आत्मसमर्पण करा. स्वामींना स्वतःला सोपून द्या की मी स्वामी
तुमची आहे. तुम्ही जे मला देणार त्यात मी खुश आहे. ही जी सेवा आहे ही मी निस्वार्थी करते. अशा पद्धतीने तुम्ही स्वामींची सेवा करून बघा, ज्याने आपला कुठलाही स्वार्थ नसेल. जे काही दिलंय ते स्वामी तुम्ही दिलंय, जे काही देणार आहात ते स्वामी तुम्ही देणार आहात. मी कोण आहे हे सगळं काही तुमचंच आहे आणि तुमचंच राहणार आहे. मलासुद्धा तुम्हीच ह्या जगात निर्माण केलं आहे आणि माझासुद्धा तुम्हीच रक्षण करणार आहेत, असं फक्त तुम्ही स्वामींना म्हणून बघा. आत्मसमर्पण करा. बघा तुम्हाला स्वामी प्रचिती देतील की नाही देतील. ज्या वेळेला तुम्हाला स्वामी प्रचिती देतील ना, त्यावेळेला तुम्ही आजूबाजूला लोकांकडे बघणार नाही की लोकं कुठली सेवा करता किंवा लोकांनी कुठली सेवा केल्याच्यानंतर कोणाला काय मिळालं, असं नसतं. आपल्या वाट्याला आलेले सगळे सुख, दुःख सगळे स्वामींना माहिती असतात आणि आपल्याला जे हवं असतं ते स्वामी आपल्याला देत असतात. मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे, जेव्हा देव आपल्यावर स्वतः प्रेम करतात ना, तेव्हा आपल्याला नको असलेली माणसं आपल्या आजूबाजूची देव स्वतःच लांब करतात. त्यामुळे तुम्हाला कुठे दुखलं, फुकलं, तुम्हाला लोकांनी दुखवलं, काही केलं, हे सगळं स्वामी बघतात. फक्त तुम्ही मनोमन भक्ती करा. 5 मिनिटे का होईना स्वामींना समर्पण करा. मी 5 मिनिटे का होईना पण अगदी मनामनाने स्वामींना प्रार्थना करा. प्रार्थना केल्याच्या नंतर बघा तुम्हाला जे काही हवं आहे अगदी 24 ताससुद्धा लागणार नाही. फक्त एक वेळेला स्वामींकडे त्याच भावाने, भक्तीने, अगदी मनाने प्रार्थना करा. बघा काय होतं. हे नक्कीच तुमच्या शक्य. शेजारच्याने स्वामींना कपडे आणले, शेजारच्याने स्वामींचं कुठलं सामान आणलं, मलाही आणायचं आहे, सगळं लोकांचं बघून करायचं आहे किंवा लोकांनी केलेली भक्ती मलाही करायची आहे, तर असं कधीही करू नका. ह्याने स्वामी कधीही प्रचिती तुम्हाला देणार नाही. तर तुम्हाला आजचा विषय समजला असेल तर छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.